नमस्कार मंडळी, आत्ताच पाऊस पडून गेलाय आणि शेतामध्ये तण खूप उगवले. तर हा आणि शेतामध्ये आज तणनाशक फवारायचा आहे. तो व्हिडिओ पण मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. सगळ्यात आधी पाणी भरून घ्यायचं चालू आहे औषध बनवायसाठी. आता हे तणनाशक वापरलं जातं आणि त्याच्यासोबत युरिया पण वापरलं जातं. आता हे पहा, एवढं सगळं तण उगवलं शेतामध्ये. आता इथं भैयांचं चालू आहे तणनाशक फवारून घ्यायचं शेतामध्ये. तसं तर थोडं फवारायचं असेल तर आम्ही हातपंपाचा वापर करतो, पण आता पूर्ण शेतात फवारून घ्यायचं आहे, त्यामुळे ते ट्रॅक्टरचा वापर करून आम्ही फवारून घ्यायचं चालू आहे. आणि हे फवारताना हे तणनाशक आपलं जे मुख्य पीक आहे, म्हणजे आता इथं आंब्यात फवारायचं चालू आहे, तर त्याच्यावर हे फवारणीचं औषध उडलं नाही पाहिजे ह्याची काळजी घेतली जाते. आणि फवारायच्या वेळी वारा नाही पाहिजे, नाहीतर इकडे तिकडे उडतं औषध. तणनाशक फवारल्यानंतर 2 दिवसांना आपण हे बघतोय सगळं तण असं जळून चाललंय. जर आपण तणनाशक फवारलं नसतं ना तर खूप वेळ लागला असता हे सगळं गवत काढून घ्यायला आणि खर्च पण जास्त आला असता. म्हणून आपण तणनाशक फवारून घेतले आणि सगळं आता हे तण जळून चालले. आता जे थोडं थोडं हिरवं दिसते ते पण सगळं जळून जाईल. आणि हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.